अनेक ईश्वर अवतारी विभूती व संत सज्जनांच्या पुण्यैनं तरलेली ही भारतभूमी व अशाच असाधारण ईश्वर विभूतींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला आपला महाराष्ट्र या पुण्यात्म्यांच्या ठायी असलेला दिव्य ऊर्जेचा स्रोत शतकानुशतकं आपलं सामर्थ्य त्यांच्यापुढं नतमस्तक होण्यासाठी खर्ची घालत आहे आणि घालत राहील. महाराष्ट्रातल्या विदर्भ प्रांतात आजही अनेक दिव्य ईश्वरीय महात्म्यांच्या जन्म आणि कर्मानं पावन झालेली अनेक स्थानं आपलं वेगळं अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्री गोविंद प्रभूंचं जन्मस्थान असलेलं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र काटसूर. आठशे वर्षाच्या पुरातन काळापासून हिंदू धर्मात आपलं वेगळं अस्तित्व जपणाऱ्या महानुभाव पंथामध्ये पंचकृष्ण अर्थात पंचावतारांना पूजनीय स्थान प्राप्त आहे. भगवान श्रीकृष्ण, श्री दत्तात्रय प्रभू, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू आणि श्री चक्रधर स्वामी यांच्यापैकी या पंचावतारामध्ये चौथं स्थान प्राप्त असणाऱ्या अवतारी विभूती श्री गोविंद प्रभूंचं जन्मस्थान असलेल्या श्री क्षेत्र काटसूर गावाला ऐतिहासिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त आहे. आम्हा महानुभावांच्या अवतारत्वामध्ये 5 अवतार आणि याच्यामध्ये चौथे श्री गोविंद प्रभू बाबा, या गोविंद प्रभू बाबांची महती जर आपण ऐकलीत तर खरोखरच याच ठिकाणी किती अनंत जीवांचा उद्धार झाला हे सहज आपल्या लक्षात येतं की जेव्हा अव्यक्तातून अवतार घ्यायचा आहे, अव्यक्तातून अवतार घेत असताना परमेश्वर मला यायचं आहे कुठे, मला करायचं आहे काय आणि मला कशासाठी यायचं आहे हे स्वतः ठरवत असतात. अव्यक्तातूनच व्यक्त होत असताना मला कोणत्या नामाने भक्तांनी हाक मारावी, आर्त साद घालावी, निर्वेदपूर्वक माझ्यापर्यंत यावं असं सर्व ठरलेलं असतं. आणि त्यानुसारच परमेश्वराने जेव्हा अवतार घेण्याचं ठरवलं त्याच वेळेला गुंडम हे नाम स्वीकारलेलं आहे. नेमाईसा अनंत नायक या काटसूर, काटोपरे किंवा काटसरे नावाच्या गावाला अतिशय आनंदाने राहणारं हे दाम्पत्य गढीवर त्यांचं निवास. कारण 850 वर्षापूर्वी जे ब्राह्मणत्व आणि त्यानुसार या गढीवर ते राहत होते, तिथेच अधिकारानुसार परमेश्वराने विचार केला आहे अव्यक्तातून व्यक्त होण्याचा की चला आपल्याला जायचं आहे की ज्या कणवेच्या जीवाकडे ज्यांना मातृत्वाचं आणि पितृत्वाचं फळ द्यायचं आहे ते अनंत नायक नेमाईसा या काटसरे नावाच्या गावाला आहेत. आणि म्हणून श्री गोविंद प्रभू बाबांनी या ठिकाणी अवतार घेण्याचं ठरवलं. परंतु त्या अगोदरची आख्यायिका जर आपण पाहिली तर साधारणपणे चरित्र जर पाहिलं तर असं लक्षात येतं की ज्या नेमाईसाला मुलं व्हायचे ते पहिलं झालं संपलं, दुसरं झालं तेही संपलं, असे 6 मुलं, एक वासना 9 ते सरलेले आहेत. आणि गुंडो निपटण्याचे झाले की चला आता हाही जातो की राहतो. आणि म्हणून नेमाईसाच्या आईबाबांनी सांगितलेलं आहे की बाई आता तुझ्या सासरीच बरं, तिकडेच तुला बाळाला जन्म द्यायचा आहे, मग आमच्या घरी नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मातुलग्राम हे मावशीचं गाव आणि काटसरे आजचं काटसूर हे आईवडिलांचं गाव. विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या श्री क्षेत्र काटसूर गावाचा ऐतिहासिक नामोल्लेख काटसरे असा आढळतो. अमरावती मोर्शी मुख्य रस्त्यावरील माहुली जहागीर गावापासून दक्षिणेला 7 किलोमीटर अंतरावर स्वातंत्र्य सेनानी
वीर पंजाबराव यावलीकर यांच्या नावानं वसलेल्या व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असणाऱ्या यावली शहीद या गावापासून पुढे मुख्य रस्ता अडगाव व काटसूर अशा 2 रस्त्यांमध्ये विभाजित होतो. यापैकी डाव्या बाजूला काटसूरला रस्ता जातो. फाट्यावरून 8 किलोमीटर आत गेल्यावर डाव्या हाताला एक भव्य महाद्वार दृष्टीस पडतं, जे काटसूरचं प्रवेशद्वार आहे. यामधून गावात प्रवेश केल्यावर पक्क्या रस्त्यानं काही अंतर चालल्यानंतर पक्क्या घरांनी वेढलेला एक मठ दृष्टीस पडतो. हेच गोविंद प्रभूंचं जन्मस्थान होय. या मंदिरच्या महात्म्याबद्दल जवळजवळ 850 वर्षापासूनची परंपरा या गावामध्ये श्री गोविंद प्रभूंच्या अवतारित्वाच्या निमित्ताने या गावाशी एक पावित्र्य आलं. त्या पावित्र्याच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरामध्ये समाजामध्ये एक धार्मिकतेचा संदेश तर गेलाच गेला, परंतु समाजोन्नतीच्या दृष्टिकोनातून काही असे विचार या गावावरून प्रसूत झालेत की ते आजही आपण ते 800 वर्षापूर्वीचे विचार आजही आपल्याला समाजामधल्या असलेल्या भेदभाव, समाजामध्ये असलेली चातुर्वर्ण्याची पद्धत, समाजामध्ये असलेला स्पृश्य भाव हे दूर करण्याचं बळ या ठिकाणाहून या मंदिराच्या दर्शनातून आपल्याला मिळते. हेच श्री गोविंद प्रभूंचं महत्त्वाचं कार्य, या अवतारित्वाचं कार्य या गावापासूनच सुरुवात झाली होती आणि म्हणून या गावाचं वैशिष्ट्य मानोबा संप्रदायामध्ये एक वेगळ्या धारणेनं, वेगळ्या पद्धतीनं या गावाकडे मानोबा संप्रदायातील मंडळी पाहते. शके 1109 साली काणो ब्राह्मण शाखेतील पिताश्री अनंतनायक व माता नेमाईसा यांच्या उदरी गुरुवार भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला गोविंद प्रभूंचा अवतार या धर्तीवर विराजमान झाला आणि जन्मानंतर वर्षभरातच त्यांचे मातापिता कैवल्यवासी झाले. पुढे 7 वर्षापर्यंत त्यांचे मामा आणि मावशांनी त्यांचा सांभाळ केला. काटसूर पासूनच दक्षिणेला 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या तत्कालीन गव्हाण म्हणजे आजच्या मातुडग्राम या ठिकाणी हे स्थान आजही पाहावयास मिळतं. येथेही प्रभूंचे स्थान, इतर महत्त्वाची स्थानं व भव्य दिव्य मंदिर डौलात उभं आहे. हे श्री गोविंद प्रभूंच्या मामाचं गाव. या ठिकाणी श्री प्रभू काटसूरवरून आल्यानंतर मावशी आणि माम्यांनी मातुग्रामला श्री प्रभू बाबांना घेऊन आले. 6 वर्षापर्यंत श्री गोविंद प्रभू बाबांचं वास्तव्य या ठिकाणी होतं आणि वास्तव्यानंतर 6 वर्षानंतर श्री प्रभू बाबांना या ठिकाणी माम्या आणि मावशींनी त्यांचे चुलत मामा टिकोपाध्याय रुद्धपूर या ठिकाणी वेदाभ्यासाकरता त्यांना टाकले. 6 वर्ष या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी या ठिकाणी खेळक्रीडा करून या स्थानाचं महात्म्य आणि आपल्या माम्या आणि मावशींना आणि मामींना अभय देऊन या ठिकाणी त्यांनी हे 6 वर्षापर्यंत ईश्वरी जे लीळादानाचं जे कार्य आहेत, ही ईश्वरीच्या लीळादानाचं कार्य या ठिकाणी श्री प्रभू बाबांनी केलं. ब्राह्मण चालीरीतीनुसार 7व्या वर्षी मुंजीबंधन झाले व पुढे विद्यार्जनासाठी बोपोध्याय पाध्ये गुरूंकडे श्री क्षेत्र रिद्धपूर येथे प्रभूंचे स्थलांतर झाले. विद्यार्जनापासून ते समाज प्रबोधनापर्यंत व आपला ईश्वरीय साक्षात्कार व असामान्यता समाजाला दाखवताना पुढे 125 वर्ष प्रभूंनी रिद्धपुरातच वास्तव्य केलं. त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना व चमत्कार, अर्थात पंथीय भाषेत ज्यांना लीळा असं संबोधतात, त्यांची अनेक स्थानं आज रिद्धपुरातील मुख्य राजमठातील परिसरात पाहावयास मिळतात. फक्त असामान्य ईश्वरीय अवतारच नाही, तर गोविंद प्रभूंना महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणता येईल. समाजातील वर्ण व जातीभेद तसेच अनिष्ट प्रथा व कर्मकांडावर प्रभूंनी आजीवन सुधारक म्हणून कार्य केलं, ज्यांचा उल्लेख महानुभाव पंथाच्या साहित्यात
अनेक लीळांमध्ये आढळतो. एखादं जर अनाथ असेल तर त्याचं बाळंतपण करणे, एखादी जर अनाथ असेल तर त्याची पाठ घासून देणं, एखादा जर शूद्रामध्ये असेल तर त्याच्या घरची जाऊन भाकरी खाणे, लाखाची भाकरी खाणे, तेल्याच्या घरी जाऊन, किंवा एखादा कोणी सगळ्या समाजामध्ये श्री गोविंद प्रभुबाबांचा त्यावेळेला आहार विहार वर्तन झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मूकपणे कृतीतून आत्मोन्नतीकडे कसं जावं हे सांगणारा अवतार जर कोणी असेल तर श्री गोविंद प्रभुबाबा. आणि या गोविंद प्रभुबाबाचं हे जन्मस्थान म्हटल्यानंतर त्याची महती या शब्दात अवर्णनीय आहे. फक्त रिद्धपुरातच नाही तर जिल्ह्यातील 31 गावांमध्ये स्वतः शिष्यांबरोबर भ्रमण करून प्रभूंनी त्या काळात समाज प्रबोधनाचं कार्य केल्याचा इतिहास आजही त्या गावातील स्थानं दर्शवतात. स्वतः पालखीने भ्रमण करून क्रमशः शिराळा, पुजदा, बेलोरा, मातुळग्राम, अंतोरा, काटसूर, नांदगाव पेठ, रहाटगाव, अमरावती, अंजनगाव बारी, भानखेडा, मालधूर, तिवसा, शेंदूरजना, भिष्णूर, नमस्कारी, आखतवाडा, शिरखेड, तळेगाव, दाभेरी, माधान, देऊरवाळा, अष्टमहासिद्धी, कुऱ्हा, अचलपूर अशा अनेक गावात प्रभूंनी समाज प्रबोधन करून आपलं ईश्वरी अस्तित्वही सिद्ध केलं. म्हणून त्यांच्या दिव्य व दीर्घ वास्तव्याचं स्थान श्री क्षेत्र रिद्धपूरला महानुभाव पंथाची काशी असं म्हणतात. अशा या आद्य समाज प्रवर्तक व ईश्वरी अवताराचं जन्मस्थान काटसूर व तेथील मठ हे आज जरी भव्य दिव्य व सुशोभित दिसत असले तरी त्याला या स्वरूपात येण्यासाठी खूप उपेक्षा व बऱ्याच वर्षाचा काळ लोटावा लागला. इसवी सन 1964 पूर्वी या ठिकाणी फक्त एका गडीच्या स्वरूपात एक स्थान होतं, ज्याला अनंत नायकाची गढी असं म्हणत. गढीचा परिसर 25,000 चौरस फूट एवढा होता. तिचं पौराणिक महत्त्व जाणून स्वातंत्र्य सेनानी वीर पंजाबराव यावलीकरांनी व विश्वासराव यावलीकर यांनी तिचा प्रथम जीर्णोद्धार केला. 1964 नंतर या ठिकाणी संपूर्ण 400 चौरस फुटाचा परिसर काट्या कुंपणांनी वेढलेला होता. परंतु पुढे कैवल्यवासी बेलोरा निवासी अक्काजी बुवा व नंतर आचार्य परमपूज्य महंत कैवल्यवासी श्री दर्यापूरकर बाबांनी 1990 पर्यंत या स्थानाकडे विशेष लक्ष पुरवलं. मग पुढे सप्टेंबर 1990 पासून ते आजपर्यंत मूळचे यावली शहीदचे रहिवासी परमपूज्य महंत श्री नरेंद्र बाबा पंजाबी यांनी अनेक संकटांना तोंड देत व स्वकष्टानं आज या पावनभूमीचं अस्तित्व उजळून काढलं आहे. आणि हा परिसर 400 चौरस फुटावरून 12,000 चौरस फुटापर्यंत विस्तीर्ण बनवला आहे. माझा जन्म अमरावती जिल्ह्यामध्ये यावली शहीद क्रांतीचे गाव आणि त्या क्रांतीवीर वीर पंजाबराव यावलीकर यांच्या घराण्यामध्ये 1958 साली माझा जन्म झाला. त्यानंतर परंपरागत मानवा पंथ आजा पंजापासून आमच्या घरामध्ये होता. त्यामुळं अनेक संस्कार धर्माचे माझ्यावर होते. त्याचमुळं मी वयाच्या 6व्या वर्षी वीर पंजाबराव यावलीकर तथा उर्फ विजयराजदादा बिडकर यांच्या नावाचा वयाच्या 6व्या वर्षी 64 साली मी उपदेश घेतला. तेव्हापासून या पंथाची आवडी मला लागलेली आहे. आणि बरेच वेळा या काटसूर गावामध्ये जवळजवळ मी वयाच्या 6व्या वर्षीपासून माझ्या आईवडिलांसोबत या ठिकाणी यायचे. पूर्वी गोविंदप्रभू जन्मोत्सवाचा कार्यक्रम वीर पंजाबराव यावलीकर हे संस्कृतमधून किंवा संस्कृत कार्यक्रम घेऊन फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्हायचा. तेव्हापासून माझं या ठिकाणी येणं जाणं आणि या स्थानाला येणं जाणं होतं. आणि त्यावेळचे स्थान म्हणजे संपूर्ण गडी होती, अनंत नायकाची गडी. आणि ती अनंत नायकाची गडी या ठिकाणी
विस्कळीत अशी संपूर्ण चारी भोवताल अशी पडलेली होती आणि फक्त 2 स्थानं या ठिकाणी अस्तित्वात होते. त्या स्थानावर सुद्धा चढण्याचा मार्ग या ठिकाणी नव्हता. आमचे गुरुवर्य कैवल्यवासी दर्यापूरकर बाबा यांनी या स्थानाची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. यावेळेस मी सुरुवातीला 82 साली या ठिकाणी मला बाबांनी या ठिकाणी पाठवलं. त्या संपूर्ण या मंदिराला चारी भोवताल जवळजवळ संपूर्ण अतिक्रमण झालेलं होतं. स्थानापर्यंत जायला रस्तासुद्धा नव्हता आणि जवळ 7 केसेस या मंदिराच्या फौजदारी केसेस, दिवाणी केसेस अशा 7 केसेस या ठिकाणी मी मोर्शिया गावामध्ये लढलो. आणि अशा प्रकारचे 87 सालापासून हा या संपूर्ण मंदिराच्या 7 केसेसचा निर्णय मंदिराच्याकडून लागला आणि तेव्हापासून मी 87 सालापासून या मंदिराच्या कार्याला सुरुवात केलेली आहे. आणि जवळजवळ मी निष्कंचनपणे कोणत्याही प्रकारचं अयाचकपणे कोणालाही या मंदिराकरता दान न मागता, कोणालाही 5 रुपयाची पावती न फाडता या मंदिराचा जीर्णोद्धार, जवळजवळ मला या मंदिराच्या जीर्णोद्धाराला 37 वर्षे झालेले आहेत. आणि या 37 वर्षामध्ये जेवढा मी या मंदिराला विटा लावल्या असेल तेवढा मला या ठिकाणी विरोध झाला आहे. परंतु विरोधापेक्षा विशेष म्हणजे या स्थानापतीचे आणि श्री प्रभुबाबाचे मला साह्य जास्तीत जास्त वर्तले आहे. आणि या प्रकारानं अशा प्रकारचं संपूर्ण जशी जशी कल्पना मला सुचली, कोणत्याही प्रकारचा आर्टिस्ट किंवा इंजिनियर किंवा कोणताही कारागीर किंवा अशा प्रकारचं कोणी माझे जसं जसं मला श्री प्रभुबाबांनी सुचवलं, जसं जशी मला माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली त्याप्रमाणे मी या मंदिराचा आज पावेतो जीर्णोद्धार केलेला आहे. या ठिकाणी पूर्वीपासून बरंचसं अतिक्रमण असल्या कारणानं या संदर्भात कोर्टात 7 दावे प्रलंबित होते, ज्यावर मात करून नरेंद्र बाबा पंजाबी यांनी हा परिसर 400 चौरस फुटावरून 12,000 चौरस फुटापर्यंत विस्तीर्ण बनवला. याचे श्रेय ते श्री प्रभूंच्या चरणी अर्पण करतात. मुख्य दरवाजातून आत प्रवेश करताच श्री गोविंद प्रभूंची आकर्षक प्रतिमा लक्ष वेधून घेते. मठाच्या वरच्या मजल्यावरील श्री प्रभूंचं स्थान व श्रीकृष्णाची मूर्ती लक्ष वेधून घेते. पंथाच्या प्रथेनुसार उटी उपार व आरतीनं दररोज परिसर उजळून निघतो. मंदिराचा भव्य सभामंडप, बाहेरील गच्ची, स्त्री व पुरुषांकरिता वेगवेगळा व सर्व सोयींनी पूरक असा परिसर पाहून मन काही काळासाठी या ठिकाणी स्थिरावतं. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर सुंदर भिंतीचित्रांनी रेखाटलेल्या श्री प्रभूंच्या जीवनातील काही महत्त्वाच्या लीळा लक्ष वेधून घेतात. काही अंतरावरच श्री चक्रधर स्वामींचीही 2 स्थानं आहेत, ज्या ठिकाणी स्वामी आल्याचा उल्लेख आहे. 31 डिसेंबर 2018 साली पंथातील वरिष्ठ संत महंतांच्या उपस्थितीत मंदिराचा भव्य दिव्य कलशारोहण समारंभ मोठ्या थाटात संपन्न झाला.
परमेश्वर तुम्हाला बुद्धी देणार आहे परमेश्वर देणारा, पण निमित्त मात्र कोणाला तरी करत असतो. तुम्ही मुमुक्ष आहात, उद्याच्या या मार्गाचे आधारस्तंभ आहात, धर्मप्रचारक तुम्ही आहात. असणारा सर्व वास्तविक वर्ग बसलेला असेल, माता भगिनी आपण सर्व बसलेला असाल, काय सर्व गोष्टींना आपण त्या ठिकाणी परिपूर्ण वासनिक आहात. मागणारा माणूस कुणाला आवडतो का? नाही आवडत. अरे आम्हाला देता आलं पाहिजे, आम्हाला समर्पण करता आलं पाहिजे. आम्ही देत काहीच नाही. म्हणून भक्ती चेनी नावे ज्ञा फूल एक मजल्यावे, ते लेखे तरिम्या तुरुंबवावे परिमुखीची घाली. अरे भक्तीच्या नावानं एक फूल समर्पण करा. तुम्ही म्हणता ना मनाची सुमने माझी, ते फूल परमेश्वराला तुम्हाला अर्पण करता आलं पाहिजे, देता आलं पाहिजे. आणि ते फूल देत असताना तुम्ही तुमच्या भावना तुम्हाला देता आल्या पाहिजे. स्वामी श्री चक्रधर म्हणतात की गुरु विश्वास महेशाचा, की गुरुने जे शब्द सांगितले तर त्या शब्दाचे पूर्णपणे त्याचं पालन जर केलं तर काही जीवनाचं सार्थक होते, खरोखर जीवनाचं सार्थक होते. गुरु प्रसन्नता एक मोठी वस्तू आहे. गुरु गोविंद दोनों खड़े काकू लागे पाए, गुरु बलिहारी आपके जिन्हें गोविंद दियो दिखाए. संसारात राहूनही विधी ही अवस्था आपण प्राप्त करू शकतो. त्या दृष्टिकोनातून संसाराकडे आपण का पाहू नये? त्या दृष्टीने आपण संसारात का विचार करू नये? संसार म्हणजे काय? संसारापुरतच फक्त मनामध्ये जर विचार आपण आणत असू तर मग आपल्या इंद्रियांची क्षमता आपण जाणली नाही, आपल्या मनाची खोली आपण जाणली नाही. मनाची इंद्रियांची खोली हे इंद्रिय दिलेत, कशासाठी दिलेत याचा विचार कधी आपण केला नाही. आणि म्हणून आहोत त्यातच आपण गुंतून पडलो आहोत. आणि म्हणून कदाचित हे लोक त्याला दुःखी म्हणत असावेत. पण मी असं म्हणतो की या सकारात्मकतात सुद्धा तुमच्या या ज्ञानानं तुमच्या ठिकाणी सकारात्मकता निर्माण झाली पाहिजे. आणि सकारात्मकता निर्माण होऊन तुमची जी जीवन नौका आहे, या जीवन नौकेचा नावाडी तुम्ही परमेश्वराला करा. शासन मान्यतेनुसार या स्थानाला तीर्थक्षेत्राचा क दर्जा प्राप्त आहे, परंतु अजूनही या गावाचा व स्थानाचा बराच विकास अपेक्षित आहे. परंतु आजपर्यंत झालेला स्थानाचा विकास हा स्वहस्ते व समर्पित दृष्टीनं झालेल्या दान कार्यातूनच झाल्याचे दिसून येते. व महंत नरेंद्र बाबांनी स्वतः सुद्धा स्थानाच्या विकासात कुठलीच कसर ठेवली नाही व आजही स्थानाच्या विकासासाठी ते झटत आहेत. दरवर्षी जन्माष्टमी तसेच श्री गोविंद प्रभूंचा जन्मोत्सव या ठिकाणी थाटात साजरा केला जातो. पदयात्रा, पूजा अर्चा व महाप्रसादानं परिसर दुमदुमून जातो. प्रभूंचं, स्थानाचं व पंथाचं महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी नरेंद्र बाबाजी सुद्धा वर्षभर भारतातील नियोजित स्थानांना भेटी देत असतात व श्री प्रभूंच्या या दिव्य जन्मस्थानाची महती पंथीयच नाही तर सर्व जनसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी ते सदैव तत्पर असतात. आज रिद्धपूरला ज्याप्रमाणे देशभरातून अनेक संत महंत व पंथाचे अनुयायी हजेरी लावतात, त्याच आत्मीयतेनं श्री प्रभूंच्या जन्मस्थानाकडेही सर्वांनी वळावं व शासनानंही तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून या पौराणिक स्थानाला आपला हक्काचा दर्जा प्रदान करावा अशी सर्व प्रभूंच्या अनुयायांची अपेक्षा आहे. ज्यामुळं प्रभूंच्या कृपाप्रसादाचा व दिव्यत्वाचा झरा सदैव सर्व भक्तांसाठी चिरंतन वाहत राहील हे मात्र निश्चित. दंडवत प्रणाम.